पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. आपण काय बघितलं? अब्बो प्रिन्सिपल. अब्बो प्रिन्सिपल काय म्हणतो? ज्यावेळेस तुमच्याकडे वेगवेगळ्या सबशेल असतात त्यावेळेस त्यांना वाढत्या क्रमाने इलेक्ट्रॉन द्या. म्हणजे पहिल्यांदा ह्याचं पोट भरलं पाहिजे, नंतर याचं, मग याचं, मग पुढचं. म्हणजे सबशेल विषयी बोलतो अब्बो प्रिन्सिपल. त्याच्यानंतर परंतु आता ह्या 2p मध्ये जर 2-3 सबशेल सारख्या एनर्जीचे असतील तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन कसे भरायचे? तर पहिल्यांदा एक 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 भरा. फर्स्ट फिल देम सिंगली अँड देन पेअरिंग शुड टेक प्लेस. म्हणजे सबशेल मधल्या ज्या सबशेल असतात किंवा ऑर्बिटल असतात त्यांच्यामध्ये म्हणजे सारख्या एनर्जी असणाऱ्या मध्ये इलेक्ट्रॉन कसे भरायचे हे हंट्स रूल सांगतो. अबव सबशेल लेवल सांगतो. हंट्स रूल सबशेल मध्ये असणाऱ्या सबशेल मध्ये कसं भरायचं ते सांगतो. पहिल्यांदा एक एक भरा, नंतर पेअरिंग करा. ती पण एक एक भरताना स्पिन सारखा असला पाहिजे, पेअरिंग करताना स्पिन उलटा असला पाहिजे. आणि पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतो की बाबा एका ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त बसतात, ते पण स्पिन कसा असला पाहिजे? उलटा असला पाहिजे. हे 3 रूल आपले झालेत. यस और नो? बोला बरं जरा. हे 3 रूल आपले झालेत का? राईट. पुन्हा मी सांगितलं की एकाच शेल मध्ये ज्या सबशेल असतात त्यांची एनर्जी वेगळी असू शकते. पुन्हा एकदा, एका शेल मध्ये KLM शेल घेतो मी समजा, तिच्यामध्ये ही तिसरी शेल आहे, तर तिच्यामध्ये सबशेल कोणते? 3s, 3p, 3d. शेल मधल्या सबशेलची एनर्जी वेगवेगळी आहे, पण सबशेल मधल्या सबशेलची एनर्जी वेगवेगळी नसते, सेम असते. बघा, सेम. शेल मधल्या सबशेलची एनर्जी वेगवेगळी, पण सबशेल मधल्या सबशेलची एनर्जी सेम राहते. वाक्य कळलं का? बोला बरं जरा. यस. जे सबशेल आहेत त्यांची एनर्जी सेम आहे. ज्यावेळेस एनर्जी सेम असते त्यावेळेस त्या ऑर्बिटल्सला डीजनरेट ऑर्बिटल असं म्हणतात. डीजनरेट ऑर्बिटल काय म्हणतात? डीजनरेट. बाजूला व्हिडिओ पण सुरू केलाय, ज्यांचं नेट कमी आहे त्यांनी व्हिडिओत बघा. डीजनरेट ऑर्बिटल असं म्हणतात. हा शब्द पण झालाय. मग आपण जर बघितलं तर हंट्स रूल नुसार कोणत्या कोणत्या गोष्टी चुकतात ते एकदा बघूया आपण. जसं की काही उदाहरणं मी इथं घेतली. हे बघा, हंट्स रूल नुसार इकडं करेक्ट दिले आणि इकडं रॉंग दिले. बघा, आता समजा असे इलेक्ट्रॉन भरले, इथं 2, पण इथं 2 भरणं रॉंग आहे, कारण ह्या तिघी जणींची एनर्जी सारखी आहे. मग हंट्स रूल नुसार 2 भरण्याच्या वेळी अगोदर एक एक भरा, ते पण सेम स्पिन न भरा. असं नाही जमत. असं जसं की इथं हे करेक्ट आहे. बघा, पुन्हा ह्याचं कसं भरलंय बघा. पहिल्यांदा 1, 2. बघा जरा पूर्ण इकडं पुन्हा एकदाच काढून दाखवतो तुम्हाला. बघा, रॉंग वे आणि इकडं करेक्ट वे लिहितो. इकडं मुद्दाम असं करतो उलट. आणि समजा आपल्याकडे हे एक आहे आणि हे 3 आहेत. तर बघा, समजा आपल्याला एकूण काहीतरी 4 इलेक्ट्रॉन भरायचे. तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा इथं भरणं रॉंग आहे. पहिला दुसरा इथं भरलं करेक्ट आहे, पण हे मात्र रॉंग आहे. का?
पहिला दुसरा इथं भरला पाहिजे, पण तिसरा इथं भरला की चौथा इथं भरला पाहिजे, ते पण अशी स्पिन जमत नाही अशी. कारण हंट्स रूल काय म्हणतो, ज्या ऑर्बिटलची एनर्जी सेम आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अगोदर एक एक भरावे लागतात आणि नंतर पेअरिंग करावं लागतं. हे पहिलं कळलं का? हे करेक्ट कसं आहे आणि इकडचं रॉंग कसं आहे, राईट. हा, आता रॉंग करेक्ट म्हणजे तुम्ही फक्त मला सांगा रॉंग आहे का करेक्ट. मी आता रॉंगच काढेल असं काही नाही. 1 2 भरले, तिसरा चौथा भरला, हे करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला वाटलं असेल की असं भरायला पाहिजे असं, परंतु नाही बाबा नो, हे आणि हे तिघे सारखेच आहेत, म्हणून इथं भरलं काय इथं भरलं काय काही फरक पडत नाही. हा, मी ते रॉंगच्या खाली लिहिलंय म्हणून असं समजू नका, ते करेक्टच होतं. हा, हे सांगा बरं करेक्ट आहे का रॉंग आहे? ते रॉंग आहे. परंतु आता हे सांगा बरं, आता हे सांगा करेक्ट आहे का रॉंग आहे? व्हेरी गुड. आता कळलं सर्वांना? आवाज यायलाय ना व्यवस्थित? आवाज यायला का रे? हा, त्याच्यानंतर आता सांगा मला, हे करेक्ट आहे का रॉंग आहे सांगा बरं. हे रॉंग आहे. का रॉंग आहे? कारण अब्बा प्रिन्सिपल काय म्हणतो, ह्याची एनर्जी कमी आहे, आधी त्याचं तर पोट भरू द्या, म्हणजे इथं भरलाय तो इथं भरा किंवा इथं भरला इथं भरा, काय फरक पडत नाही. मग आता मला सांगा, मी जर ह्याला असं लिहिलो तर हे करेक्ट आहे का रॉंग आहे? करेक्ट आहे. काही जणांना वाटतंय इथं आधी भरायला पाहिजे होतं, इथं शेवटी भरायला पाहिजे होतं, पण असं काय आहे का नाही, हे तिघं सारखेच आहेत, नो डिफरन्स. आता तुम्ही हुशार झाले बघा. त्याच्यानंतर मला सांगा बरं आता, हे करेक्ट आहे का रॉंग आहे? रॉंग आहे. का रॉंग आहे? कारण हे उलटा लिहिलाय, बाकी सर्व करेक्ट आहे. असं पाहिजे. असं भरलं आणि मग असं भरलं, हे करेक्ट आहे का रॉंग आहे? श्रद्धा, अतिशय छान. विद्या बेटा, काय झालं, तुला वाटलं असेल इथं नाही पाहिजे इथं पाहिजे, पण मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे आणि हे तिघं सेम आहेत, त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मुद्दाम हे रॉंगच्या खाली लिहिलंय मी, पण तसं नाहीये, हे करेक्ट आहे. हा, आता सांगा बरं हे करेक्ट आहे का रॉंग आहे? रॉंग आहे. ठीक आहे ना? आता सांगा बरं हे करेक्ट आहे का रॉंग आहे? रॉंग आहे. का? कारण का हे रिकामं सोडून ह्याला डबल नाही भरायचं, असं पाहिजे. हे सांगा बरं करेक्ट आहे का रॉंग आहे? शाबास, रॉंग आहे. कारण का हे उलटा नाही पाहिजे, सुलटा पाहिजे. आता सांगा बरं हे करेक्ट आहे का रॉंग आहे? बरं, आणखीन म्हणचाल इकडून झालं, असं काय फरक पडत नाही. हे इकडून केलं काय इकडून केलं काय, ते क्लॉकवाईज असते.
फक्त सांगा आता हे कसं आहे. रॉंग आहे. वा वा शाबास. का रॉंग आहे? कारण ह्याचं पोट भरलं पाहिजे आधी. जरीही हंड्स रूल नुसार चुकीचं नसलं तरी अबव प्रिन्सिपल नुसार चुकीचं आहे ना. अबव प्रिन्सिपल काय म्हणतो, ज्याची एनर्जी कमी आहे त्याला अगोदर पोट भरून द्या. मग हे इथं न देता इथं द्यायला पाहिजे. आता तुम्हाला तर कळायलंच. आता फक्त मला सांगायचे कोणत्या रूल नुसार चुकीचं आहे. ही खूप विशेष महत्वाची गोष्ट असते. बघा आता आता सांगायचे कोणत्या नियमानुसार रॉंग आहे. हे तर रॉंग आहे, पण कोणत्या नियमानुसार रॉंग आहे. कोणत्या नियमानुसार. मला वाटलंच हंड्स रूल म्हणचाल म्हणून. बाळांनो रे बाळांनो, असं कसं झालं. रॉंग आणि राईट एक लक्षात घ्या बाळांनो. हंड्स रूल नुसार रॉंग आहे ते, हो चालतंय, बरोबर आहे. हंड्स रूल नुसार पण आहे. आणखीन एक नियम चुकलाय. आणखीन एक नियम. कोणता नियम? पॉली. व्हेरी गुड श्रद्धा, बहुत अच्छे. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार एका ऑर्बिटल मध्ये 3 जण बसू शकत नाहीत. बरोबर आहे का नाही? म्हणून कसं पाहिजे माहिती आहे का, हे पॉलीनुसार पण चुकलंय, माहित असू द्या. पॉलीनुसार देखील चुकलंयच. प्लस समजा ह्याला मी इकडं काढून इकडं ठेवलं, आता पण चूक आहे. पॉलीनुसार नाही, पण आता कुणानुसार चूक आहे? आता कुणानुसार चूक आहे सांगा, कोणत्या रूल नुसार? आता श्रद्धाच्या लक्षात यायला फास्ट. हंड्स रूल. कोणत्यानुसार? हंड्स रूल नुसार चूक आहे का? व्हेरी गुड, सर्वांना आता आलं. कारण हंड्स रूल काय म्हणतो, अगोदर एक एक भरावे हे म्हणतो, नंतर पेअरिंग करा. तर दिस इज हंड्स रूल. म्हणजे कोणता रूल चुकला होता इथं? हंड्स रूल. हे रॉंग होतं, इकडं आपण करेक्ट केलं. त्याच्यानंतर चूक आहे, पण कोणत्या रूल नुसार चूक आहे? व्हेरी गुड श्रद्धा, अबव प्रिन्सिपल नुसार चुकीचं आहे. व्हेरी गुड वेदांत, अबव प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल काय म्हणतो बाबांनो? अरे बाबांनो, अगोदर तुम्ही काय करा, ज्यांची एनर्जी कमी आहे त्यांना पोट भरून द्या. म्हणजे अगोदर तुम्ही इथं भरायला पाहिजे 2, आणि मग असं भरा ना, काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणतो. त्याच्यानंतर चला, कोणत्या रूल नुसार चुकलं हे? पॉली. कोणत्यानुसार? व्हेरी गुड, पॉलीनुसार. 1 2. आणि हे इथं एका ऑर्बिटल मध्ये 3 जण नसू शकतात. पॉलीज प्रिन्सिपल नुसार एका ऑर्बिटल मध्ये 3 नसू शकतात, म्हणून त्याला उचलून आपल्याला इथं फेकावं लागेल. आता करेक्ट आहे बघा.
त्याच्यानंतर कोणत्या रूलनुसार चुकीचं आहे हे? व्हेरी गुड, अब्बव प्रिन्सिपल. पहिल्याला न भरता पुढे गेलं की अब्बव प्रिन्सिपल म्हणायचं, कधी पण विसरायचंच नाही त्याला. कारण ह्याची एनर्जी कमी आहे ना, हा 1s किंवा हे 2s म्हणूया आणि ह्याला 2p म्हणूया. तर याची एनर्जी कमी आहे, तर आधी कमी एनर्जी वाल्याला द्या. चला बाकीच्या सर्वांनी सांगा बरं, सांगत राहावं लागते बेटांनो. तर मग आता कोणता इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन काढून इथं बसू का? यस और नो? कोणता इलेक्ट्रॉन सांगा, हा का हा? दोन्ही चालतात. पहिला का दुसरा का दोन्ही? गुड, दुसरा टाकावा लागेल. का? कारण का तर जर पहिला टाकला तर असं दिसणार. मग हे पुन्हा हंड्स रूल नुसार चुकीचं आहे ना. म्हणून याला इथं टाकावं लागेल आणि इथला इथंच राहू द्यावं लागेल. मग तुमच्या लक्षात आलं कशा प्रकारे पॉलीज रूल, हंड्स रूल चुकीचे असतात, कोणत्या रूल नुसार कसं चुकलंय हे तुम्हाला कळलं पाहिजे. राईट. आता जरा वेगळं, आता थोडस वेगळं. असं बॉक्सच्या ऐवजी मी काय करतो, असं देतो. वन एस टू, 2s1, 2p3. कोणत्या रूल नुसार चुकलं? ह्याचं तर काय सोडून द्या, हे मध्ये घेऊ नका, ह्या दोघातच विचार करा. यस, सांगा आणखीन. श्रद्धा करेक्ट. हा प्लीज. गुड वेदांत. आणखीन बाकीचे लोक बोलताय का प्लीज? तुम्ही बोलायला पाहिजे, उगाच थंड नका बसू, तुम्ही थंड नका बसू. एक लक्षात घ्या, थोडा अभ्यास केला की डोकं चालतंय. ज्ञानेश्वरी, कम ऑन, यू कॅन ऑल्सो टेल. भक्ती, पुन्हा आणखीन मनमत. उत्तर बायोमध्ये चांगले द्यायलाच बेटा तू, इथं पण दे. ओमकार, प्रथमेश. प्रथमेश काय करतो इथं? प्रथमेश 12वीचा आहे का रे तू? कारण 12वीत पण एक प्रथमेश आहे. मग काय इथं काय, तू 11वीचं लेक्चर आहे बाळा हे. ठीक आहे. वेदांत, वेदांत चालेल उत्तर. विद्या, कळायला पाहिजे ना. आता हे बघा, तुम्ही मग असं कळत नाही ना, मग इथं करा 2s टाकून बघा, इथं 2p टाकून बघा ना, आता कळेल तुम्हाला. इथं 1 इलेक्ट्रॉन आहे आणि p मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. आता सांगा कोणत्या रूल नुसार चुकलं? सांगा बरं. सय्यद, फलक. फलक आता तुला आलं, फक्त ह्या स्वरूपामध्ये येत नव्हतं, म्हणजे चालतंय. मग आणखीन 1-2 एक्झाम्पल असे घ्यावे लागतील. ह्याला अगोदर तुम्ही असं विचार करा, इकडच्या पद्धतीत विचार केला की कळेल. अब्बव प्रिन्सिपल नुसार चुकलं हे, अब्बव नुसार. मग ते कसं पाहिजे ऍक्च्युली? असं, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन उचलून इथं फेकावं लागेल. आणि 2p2 असं लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला ऑप्शन कसे येणार, हे रॉंग आहे अशा स्वरूपात कळलं पाहिजे. बॉक्स दिलेलं नसणार, तुम्ही बॉक्स क्रिएट करायचे. ठीक आहे. आणि करेक्ट कसं असणार, हे असं असणार. आता मला सांगा बरं, तशाच पद्धतीत जर मी लिहिलं, कोणत्या रूल नुसार चुकलं तुम्हाला हा श्रद्धा, व्हेरी गुड. तुम्ही करून बघायचं, असं बॉक्स करून बघायचे. कळत नसले की बॉक्स करून बघायचे. पॉली, अब्बाव नाही बेटा, पॉली नुसार चुकलं. एक जणांना अब्बाव म्हटलं फक्त, बाकी पॉली म्हणताय. करून बघा ना बॉक्स. तुम्ही बॉक्स केले की तुम्हाला कळते लगेच. इथं 3 आहेत, बाकी 2.
म्हणजे एकाच ऑर्बिटल मध्ये 3 असं म्हणतो पॉली जमत नाही. मग कसं पाहिजे ते ऍक्च्युली बॉक्स करून बघायचे. इथं 2, इथं 3च्या ऐवजी 2 आणि इथलं 1 इलेक्ट्रॉन इथं आणायचं. मग कसं झालं हे 1s त्याच्यामध्ये 2 आहेत, 2s मध्ये 2 आहेत आणि 2p मध्ये 3 आहेत, असं असलं पाहिजे. सो असं जर दिलं की त्याला करेक्ट असं करायचं, बॉक्स मनात करायचे, पण उत्तर तुमचं हे राहणार, ऑप्शन हे टिक करायचं. मग आता मला पुन्हा सांगा, कोणत्या रूलनुसार चुकलं हे? चला बॉक्स करून बघा, कळत नसलं की बॉक्स करून बघा. तुम्ही काहीच करत जाऊ नका, बॉक्स करत जावा रे. तुम्हाला बॉक्स केलं की कळतंय. आता इथे एक आणखीन एक बॉक्स एक्स्ट्रा करावा लागेल. हा बॉक्स आहे 1s चा, हा आहे 2s चा, 2p चा. आता लक्षात आलं का? बॉक्स केलं की तुम्हाला लक्षात येतं, इथं 1, इथं 2 आणि इथं 1. म्हणजे अब्बा प्रिन्सिपल काय म्हणतो, ह्याचं पोट न भरता तुम्ही पुढे कसं काय दिलं. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, इथला कट करून इथं आणावं लागेल. आता तरी करेक्ट आहे का सांगा, आता तरी करेक्ट आहे का सांगा. नो. म्हणजे तुम्हाला काय काय करावं लागेल बघा, काय काय करावं लागेल, लक्ष द्या जरा. तुम्हाला 2 चेंजेस करावे लागतील. बघा, हे आहे 1s, हे आहे 2s, हे आहे 2p. एक तर मेन म्हणजे इथलाच इलेक्ट्रॉन उचलून इथं टाकावं लागेल आणि हे रिकामच. आता करेक्ट आहे का, येस ऑर नो? येस. मग कसं येणार तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2. मग तुम्हाला हे बॉक्स करून बघायचे, पण ऑप्शन कसा असणार, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्शन फॉर दिस 1s1 1s2 सॉरी 2s2 and 2p1. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी देणार त्यांनी काहीतरी देणार. मग 1s1 2s3 2p0 किंवा 1s3 2s1 1s2 2s2. ऑप्शन डी 1s2 2s2 2p1. सांगा आता कोणता ऑप्शन करेक्ट आहे. मग सांगा बरं, ऑप्शन कोणतं करेक्ट आहे, ह्याचं करेक्टेड फॉर्म कोणता आहे सांगा. ऑप्शन सी. लक्षात आले का तुमच्यावर? असे प्रश्न असणार तुम्हाला, हे करेक्ट आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आता हे झालं आपलं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी ऑफ हाफ फिल्ड अँड फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे खूप कामाची गोष्ट आहे, अतिशय कामाची गोष्ट. काय कामाची गोष्ट आहे ती आपण बघूया इथं. ठीक आहे. सर्वात पहिले लक्षात घ्यायचं, आपण इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती कशासाठी आहेत, काय म्हणून आहेत ते, हे बघूया. चला मी पुन्हा एकदा कन्स्ट्रक्ट करतो पूर्णपणे. सर्वांना स्टॅबिलिटी पाहिजे, हे वाक्यच विसरायचं नाही. ह्या निसर्गामध्ये जे काही व्हायलंय ते फक्त आणि फक्त स्टॅबिलिटीसाठी व्हायलंय. अबॉव प्रिन्सिपल महत्वाचा नसतो, महत्वाची असते स्टॅबिलिटी. मग स्टॅबिलिटी अबॉव प्रिन्सिपलने येते एवढंच आहे, पण मेन आहे स्टॅबिलिटी. अबॉव प्रिन्सिपल काय म्हणतो, सहसा स्टॅबिलिटी कशी येणार, अगोदर कमी एनर्जी वाल्यांना द्या, नंतर जास्त एनर्जी वाल्यांना द्या. मग कधी कधी असं होतं की अबॉव प्रिन्सिपल फॉलो करून देखील स्टॅबिलिटी भेटत नाही. तर बघा, नीट लक्ष द्यायचं आता सर्वांनी. आता लक्ष द्या. तसं तर
आपण जर कॉपर विषयी बघितलं, आपण एक उदाहरण घेऊया क्रोमियमचं. क्रोमियम आहे 24. तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण आर्गॉनच्या पुढचंच करूया, मागचं काही करत बसायचं नाही. आर्गॉन 18. त्याच्या पुढे काय येतं बघा, 4s2. किती उरले रे आता सांगा बरं जरा. क्रोमियम मध्ये 3D मध्ये किती येतील सांगा. गुड. चला, सर्वांनी सांगितले, दोघच जण सांगतायत, बाकीचे काय करतायत? हा, दोघ जणांनी नाही सांगायचं, जास्त जणांनी सांगायला पाहिजे ना. मी विचारतोय म्हणजे मला तुम्हाला किती येतंय काय नाही सतत बघावं लागतं रे. आता नीट लक्ष द्यावर सर्व गोष्टींकडे. फक्त तोपर्यंत मला उत्तर द्या. डी मध्ये किती भरायला पाहिजेत वर सांगा ना. दोघच उत्तर, एवढं काय, सर्वांना येत नाही का? सर्वांना येतं ना. काय तुम्ही करत असता उगं टाइमपास. 24 आहेत एकूण इलेक्ट्रॉन, 18 भरले, 6 उरले, यस मध्ये 2 भरले, डी मध्ये 4. असंच का नाही? असंच का नाही? ओके. म्हणजे आपण जर ह्याला 4s म्हटलं आणि ह्याला 3D म्हटलं, डी मध्ये 5 असतात. क्रोमियमच्या बाबतीत बघायला होतं आपण. तर इथं असं असायला पाहिजे आणि मग असं असायला पाहिजे का? येस और नो आधी ते सांगा. डी मधले 4 असेच भरणार का आपण? नो. शाबाश. डी मधले 4 आपण असे भरणार, कारण हंट्स रूल नुसार चुकणार. म्हणजे क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरे, आणखीन एक चुकले रे बाबा. नो, काय चुकलंय? पॉलीनुसार चुकलं हे. मग आपण असेच भरणार, राईट. परंतु काय दिसून आलंय बघा बरं जरा. परंतु रियालिटी मध्ये असं दिसून आलं. आता का काय नाही ते सर्व बघूया आपण. रियालिटीत असं दिसून आलंय की ह्यातला जो इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन हा उडी मारून इथं जाऊन बसतोय. असं सुलटा होऊन बसतो. कारण का हंट्स रूल नुसार जरी इथं उलटा असला अँटी क्लॉकवाईज, तरी इथं जाऊन त्याला असं नाही बसताय. पण बघा, थेरॉटिकली एक्सपेक्टेड असं आहे का नाही. पण रियालिटी मध्ये एक्सपेरिमेंट द्वारे असंच दिसून आलंय, किंवा रिअल व्हॅल्यू, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू अशी दिसून आले. मग हे कोणत्या नियमानुसार चुकलं असं तुम्हाला वाटायला सांगा बरं. कोणत्या नियमानुसार चुकलं असं तुम्हाला वाटत आहे? यस, व्हेरी गुड. अब्बा प्रिन्सिपल नुसार चुकलं, राईट. पण रियालिटीत असं दिसून आलं. मग रियालिटी चुकत नसते कधीच, प्रिन्सिपल चुकत असतं. मग अब्बा प्रिन्सिपल कसा चुकला हे बघूया आपण. अब्बा प्रिन्सिपल कसा चुकला? तर निसर्गामध्ये सर्व स्टॅबिलिटी ठेवले, जास्त स्टॅबिलिटी, एनर्जी कमी करणे आणि स्टॅबिलिटी वाढवणे, हे प्रत्येकाचं ऍटमचं प्रत्येकाचा उद्देश आहे. ते इलेक्ट्रॉन पण स्वतःभोवती तसंच फिरवतो की जेणेकरून स्टॅबिलिटी वाढली पाहिजे. मग आता जरा नीट लक्ष द्या. एक हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड नावाची एक गोष्ट असते. हे ऑर्बिटल आता सध्या कम्प्लिटली, म्हणजे आता डी ची कॅपॅसिटी किती आहे? 10. जर ह्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन बसवले तर ते हाफ फिल्ड म्हणतात, आणि 10 बसवले तर फुल फिल्ड म्हणतात. हाफ फिल्ड, फुल फिल्ड, पहिल्यांदा हे कळलं का सांगा, येस और नो? हाफ फिल्ड, फुल फिल्ड. यस. ते हाफ आणि फुल फिल्ड
हे एक्स्ट्रा स्टेबल असतात बाकीच्यांपेक्षा. हाफ फिल्ड ऑर्बिटल अँड फुल फिल्ड ऑर्बिटल आर एक्स्ट्रा स्टेबल. म्हणजे सहसा असं दिसून आलंय बरं, काय प्रत्येकाला लागू होत नाही, ह्या 1000 गोष्टी मॅटर करतात ऍटम मध्ये, पण सहसा असं दिसून येतंय. आता पिरियोडिक टेबलमध्ये तसं तर भरपूर आहे, परंतु आपल्याला सध्या तरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त कुणाचं आहे माहिती आहे का? जरा नीट लक्ष द्या, मी काय करतोय ते सर्व. हे पिरियोडिक टेबल आहे असा, तर फक्त ही डी जे आहे ना, ही पहिलं डी, ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं हे क्रोमियम आणि कॉपरचं आहे, क्रोमियम आणि कॉपर इथं आहेत. बाकी हे खालचे डी ह्याच्यात तर खूप एक्सेप्शन आहेत, पण ते का आहेत हे आपल्याला 12वीत ह्याचं थोडंसं उत्तर आहे, आलं लक्षात. पण सध्या उत्तर फक्त कॉपर आणि क्रोमियमचं आहे. पिरियोडिक टेबल तुम्ही विसरायचा नाही, मी पुन्हा सांगतोय कसं सांगितलं. पिरियोडिक टेबलमध्ये तसे एक्सेप्शन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये भरपूर आहेत, आणि जास्तीत जास्त एक्सेप्शन कुठे येतात हे बघा, ह्या डी ब्लॉक मध्ये आणि खाली असणाऱ्या एफ ब्लॉक मध्ये. म्हणजे रियालिटी म्हणजे अब्बा प्रिन्सिपल नुसार, पॉलिश प्रिन्सिपल नुसार आणि कोण बाबा हंट्स रूल नुसार काहीतरी वेगळं पाहिजे. मेनली अब्बा प्रिन्सिपल नुसार काहीतरी वेगळं यायला पाहिजे, पण रियालिटीत काहीतरी वेगळंच दिसून येतंय, जसं की क्रोमियमचं दिसून आलं. आणि असं भरपूर आहे, ह्या पिरियोडिक टेबलमध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत, पण आपल्याला फक्त सध्या अभ्यास कोणाचा आहे? दोघांचाच आहे, क्रोमियम आणि कॉपर. की का तसं आहे? तर सर्वात पहिले लक्षात ठेवायचं, हे जे आहेत हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड ऑर्बिटल, हे थोडे एक्स्ट्रा स्टेबल आहेत, गरजेपेक्षा जास्त स्टेबल आहेत. ते का स्टेबल आहेत बघा, ते आता रिझन समजून घ्या. ठीक आहे, आता मीटिंग पुन्हा जॉईन करायची आहे तुम्हाला. हे बघा, आता ह्या डी म्हणजे मी काय म्हणतोय, क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं एक्सपेक्टेड आहे, विसरू नका, असं पाहिजे, थेरॉटिकली असं पाहिजे, पण रियालिटीमध्ये ऑब्झर्व्ड हे आहे, ऑब्झर्व्ड म्हणजे डी मध्ये 4 पाहिजे होते अब्बा प्रिन्सिपल नुसार,